तुम्ही एसटीने प्रवास करता, मग ही बातमी ऐकून तुम्हाला राग येणार. तिकीट घेताना आता तुमच्याकडून जबरदस्तीने ₹2 घेतले जात आहेत. पण बदल्यात काय मिळते? घाण, दुर्गंधी आणि खराब सुविधा. नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहतात ब्रेन बूम मराठी आणि मी आहे भरत खुडे. आज आपण बोलणार आहोत MSRTच्या एका मोठ्या निर्णयाबद्दल, जो थेट तुमच्या खिशावर परिणाम करतोय. म्हणजे नेमकं कारण काय आहे? एसटी महामंडळाने 15 एप्रिलपासून प्रत्येक तिकिटावर ₹2 स्वच्छता अधिभार लागू केलेला आहे. हा शुल्क सर्व प्रवाशांसाठी लागू आहे. नियमित प्रवासी, पासधारक, सवलतधारक या सगळ्यांसाठी हा प्रवासात ₹2 अतिरिक्त द्यावे लागणार आहे. म्हणजे प्रवास करा किंवा नाही, ₹2 तुम्हाला द्यावेच लागणार. किती होणार कमाई? तर या छोट्या ₹2च्या माध्यमातून मोठी कमाई होत आहे. दररोज जवळपास ₹1 कोटी, तर महिन्याला 30 कोटीपेक्षा जास्त रक्कम काय होत आहे? जमा होत आहे. म्हणजे वर्षाला शेकडो कोटींचा महसूल या ठिकाणी जमा होत आहे. तर त्यामुळे प्रवाशांचा संताप निर्णय होत आहे. या निर्णयामुळे प्रवाशांमध्ये नाराजी वाढत आहे. कारण सर्व प्रवाशांकडून पैसे घेतले जात आहेत, पण फक्त काहीच लोक शौचालय वापरतात. त्यामुळे लोकांचा सवाल असा आहे, ज्यांनी वापरलं नाही त्यांनी पैसे का द्यायचे? अनेक बस स्थानकावर अजूनही समस्या आहे. शौचालय अस्वच्छ आहेत, कचरा साचलेला आहे, दुर्गंधी म्हणजे पैसे घेतले जात आहेत, पण सुविधा सुधारल्या नाही. तर सर्वात मोठा मुद्दा म्हणजे तिकिटावर ₹2 घेतले जात आहेत, तरी शौचालय वापरासाठी वेगळे पैसे द्यावे लागत आहेत. म्हणजे एकच सुविधेसाठी दोनदा चार्ज आपल्याला काय करावं लागत द्यावं लागत आहे. 1 जून पासून बदल एसटीच्या म्हणण्यानुसार, पण 1 जून पासून शौचालय मोफत केली जाणार, पण 15 एप्रिल ते 31 मे या काळात सुमारे 50 कोटी वसूल होण्याची शक्यता आहे. ज्येष्ठ नागरिकांवर याचा परिणाम झालेला आहे. 75 वर्षावरील अमृत ज्येष्ठ नागरिकांना प्रवासात सूट आहे, पण या ₹2 अधिभारातून त्यांना सूट नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी काय होत आहेत, कंडक्टर आणि प्रवासी यामध्ये वाद निर्माण होत आहे. तर मित्रांनो, हा मुद्दा फक्त ₹2चा नाही, हा मुद्दा आहे व्यवस्थापन, पारदर्शकता आणि जबाबदारी, सुविधा आणि पारदर्शकतेचा. सुविधा आधी, पैसे नंतर. पण इथे काय चाललंय? पैसे आधी, सुविधा नंतर किंवा सुविधा भेटतच नाही. गरीब माणूस एसटीने प्रवास करतो आणि त्याच्यावर असा भार टाकला जातो, हे योग्य आहे का? तुमचं मत काय? ₹2 योग्य आहेत का, की हा अन्याय आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका अशा नवीन टॉपिकसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.